मला नको थे पैसे. अरे सगळ्या गोष्टींची परतफेड अशी परतफेड नाही ना. सर शाळेत जी चर्चा चालू आहे ती खोटी नाही आहे सर. माझं माझ्या नवऱ्याशी पटत नाही. मिस्टर भोसले, फार तर मी महिनाभर वाट बघेन आणि त्यानंतरही ही प्रोजेक्ट सुरू झाली नाहीत तर मी काय करू शकतो हे तुम्हाला सांगायला नको. तुम्ही अजूनही आसावरीला विसरला नाही आहात ना? अंतरा, मी आत्ता तुला उठवून गेले, तू परत झोपलीयस. अंतरा उठ ना, किती उशीर झालाय बघ. अगं अंतरा, इतके फटाके वाजतात तरी तुला कशी का झोप येते? उठ. 5 मिनिटं ग. 5 मिनिटावर काय नाही. अंतरा उजडायला लागला. आता जर तू आंघोळ केली नाहीस ना तर तू अंतरा नरकात जाशील. काय ग दरवर्षी नरकाची भीती देतेस मला? सगळे उठले का? सगळे उठले. माझी आईची आणि काकूची आंघोळ सुद्धा झालीये आणि तू अजून झोपलीयस. मी पण उठणं लावून आंघोळ करणार आहे. चला. उठणं लावल्याशिवाय दिवाळी वाटतच नाही ना. त्यासाठी उठावं लागेल ना. अळसोबा उठा उठा उठा. तू मला आळसोबा नाही म्हणू शकत. का? या वर्षी मी 2 किलोच्या चकल्या पाडल्यात. मी अनारसे पण शिकले ते किती कठीण असतात. आणि मी अख्ख्या घरातली जळमट पण साफ केले. हो, काकाने काढून झाल्यावरची थोडीशी उरली होती ना ती तू काढलीस. बाळा, अगं पण मी तेवढंच करू शकते ना. त्यामुळे माझं अंग किती दुखते. बास. तुला काहीच वाटत नाहीये? तुला काही वाटत नाहीये का? 5 मिनिटाचा उठतीये आता. 5 मिनिटात उठतीये. आई मी उठत तुझा कुचकी. आईला सांग मी उठले होते वेळेवर. जा सांग मी वेळेवर उठले.
काय बघताय? मला वाटलं मी चुकून सोनाराच्या दुकानात आलो की काय. काय? नाही, केवढे दागिने घातलेस. अगं, महालक्ष्मी समजून लोक तुझीच पूजा करतील. मग माझी आई नेहमी म्हणायची हो, आमची प्रभा अगदी लक्ष्मीचं दुसरं रूप आहे. मला तर तुझ्यात महिषासूर मर्दिनीच. काय? हे बघा, आज दिवाळी आहे, मला जास्त बोलायला लावू नका सांगून ठेवते. अरे या या, आलात का? या, मी तुमचीच वाट पाहत होते. बसा 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 बसा. काय ग नंदिनी, काय म्हणतायत तुझे आई बाबा? बरे. माझा निरोप दिलास का त्यांना? हो. कसला निरोप? अरे दिवाळी निमित्त फराळाला यायचा. असं होय. अरे सचिन, तुझी आई बघितलीस का कशी सोन्याने मडली आहे ती? साक्षात लक्ष्मी दिसते. नंदिनी, आईनी तुझे दागिने घातलेत का? काय आई, हे दागिने हिचे आहेत ना? म्हणजे हिची आई हिला विचारत होती की दिवाळीचा सण असून सुद्धा तू अशी का? हे बघ सचिन, नाही, आई सांगत होत्या तू दागिने घालून जा, पण मीच नको म्हटलं. मग नाही म्हणजे आजकाल बरे दिवस नाही आहेत ना, म्हणून. मग आपण ओवाळून घेऊया का? उशीर होतोय ना. हो हो. सचिन तू बाहेरून आलायस ना? जा जा, हातपाय धुवून ये. जा 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 लवकर. हो, आलोच. हा, ये. नंदिनी, काय म्हणते तुझे बाबा? बरे. आपल्या मुलाचा पहिलाच दिवाळी सण आहे. हो 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 हो. हो काय? जा फटाके घेऊन या. अगं, पण इथे एवढे फटाके फुटत असताना आणखी आणतो. आई, माझ्या आईने ना दिवाळीसाठी काय काय दिलंय बघू तरी. हे बाबांसाठी आणि ह्यांच्यासाठी शर्ट दिले. हे ही तुमच्यासाठी साडी. बहुतेक हे शर्ट स्टॉल वरून आणलेले असणार आणि ही साडी कुठल्या तरी सेल मधून घेतलेली असणार. शी, काय रंग, काय पोत. अगं, आमच्या घरची मोलकरीण यमुनाबाई, ती सुद्धा याहून चांगली साडी नेसते. काय दिले साडी आणि शर्ट्स म्हणे. शी. अरे हो, यमुनाबाईंना दिवाळी सणाकरता साडी घ्यायचीच होती. हीच देऊन टाकूया. घे. सकाळपासून शुभेच्छा देण्याकरता फोन येत आहेत, मेसेजेस येत आहेत, ग्रीटिंग्स, गिफ्ट्स. पण मला जो फोन अपेक्षित आहे तो मात्र हॅलो, मी बोलतोय. बोला. दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा तुम्हाला आणि तुमच्या घरातल्या सगळ्या मंडळींना. तुम्हाला पण. आणि तुमची दिवाळीची भेट सुद्धा मिळाली. खरं तर त्या भेटीची तशी काही आवश्यकता नव्हती. तुमचा फोन, तुमच्या शुभेच्छा एवढंच पुरेसं होतं. तुमचं हे उत्तर अपेक्षितच होतं मला.
एनिवे, कशी साजरी करताय दिवाळी? अगदी छान, मस्त. नील पण आलाय घरी. सगळे खूप खूप आनंदात आहेत. माईचा निरोप आहे तुम्हाला, दिवाळी निमित्त येऊन जा म्हणून. जमलं तर नक्की येईन. हेही उत्तर अपेक्षितच होतं. तुम्ही पण घरी या ना दिवाळीत. बाबांना काकांना खूप बरं वाटेल. आणि तुम्हाला? मला पण खूप. हे उत्तर मात्र अनपेक्षित होतं असावरी. एकच सांगावंसं वाटतंय असावरी. माझ्या आयुष्यातल्या इतक्या वर्षांमधली ही पहिली दिवाळी अशी आहे जी मला साजरी करावीशी वाटतेय, सणासारखी वाटतेय. असं होतं कधीतरी कुठेतरी कुणीतरी कुणाला तरी भेटतं आणि सगळंच बदलतं. तुम्हाला नाही वाटत? हो, वाटतं. आणि असंही वाटतं की हा बदल चिरंतन राहो. खूप छान दिसतेस. मंदा काय म्हणत होती माहितीये का? काय? ती म्हणत होती की आज बाईसाहेब लक्ष्मी सारख्या दिसत आहेत, त्यांची नजर काढून टाका. मंदा म्हणजे ना. पण खरंच खूप छान दिसतेस. आणि ही साडी खुलून दिसते तुझ्यावर. दागिने घातल्यावर तर तू अगदी लग्नात दिसत होतीस ना, तशी दिसतेस. आनंद, हे सगळं मला बरं वाटावं म्हणूनच ना. मग ठीक आहे, तू 80 वर्षाची स्वाती आजी दिसतेस आणि ही साडी तुला अजिबात चांगली दिसत नाही. आता हे खरं वाटेल ना तुला? आनंद, घ्या ओवाळा. हे काय? आणि माझी पाडव्याची ओवाळणी? मी आज पाडव्याची तुला वेगळीच भेट देणार आहे. कोणती? अगं, आपल्या घरापासून जवळच काही अंतरावरती एक नर्सरी आहे. त्या नर्सरीमध्ये खूप छोटी छोटी लहान मुलं येतात. त्या मुलांना गाणी, गोष्टी, अक्षर, खेळ असं शिकवायचं. जगताप सर म्हणत होते की तिथे शिक्षिकेची गरज आहे आणि आपल्या घरापासून शाळा जवळ आहे. शिवाय ती शाळा त्यांच्या ओळखीच्यांचीच असल्यामुळे त्यांची अशी विनंती होती की जर तुम्ही, म्हणजे ते मला म्हणाले की तुमच्या मिसेसनी येऊन जर शिकवलं रोज 2 तास तर. आणि मी तुला न विचारताच त्यांना हो म्हटलं. चालेल ना? आनंद, आनंद, तुम्हाला खरंच कल्पना नाही की पाडव्याची केवढी मोठी भेट दिली आहे तुम्ही मला. खरंच ही दिवाळी माझ्या कायम लक्षात राहील. थँक्यू. काय झालं? पाय दुखताय तू.
आपल्या घरापासून ना ते रेशनचं दुकान क्या विचित्र अंतरावर आहे. ना धड जवळ ना धड लांब. रिक्षा सुद्धा मिळत नाही माहिती आहे. म्हणजे तेवढ्या लांब चालत जायचं, त्या रांगेमध्ये तिष्ठत उभं राहायचं आणि येताना ती रेशनची पिशवी आणि ती भाजीची पिशवी हे ओझं उचलून आणायचं म्हणजे पाय दुखायला लागले माझ्या घरी येईपर्यंत. आणि त्यात तू उंच टाचांच्या चपला घातलेल्या अशी. माझ्याकडे सगळ्या तशाच आहे. अगं पण मग नेहाला अंतराला बरोबर घ्यायचं ना मदतीला. तरी काय होणार आहे, ओझं तर उचलायला लागणार का नाही, चालत तर जायला लागणार का नाही. मग शिवाय घरात मी एकटीच रिकाम टेकडी, शिवाय ठणठणीत. नाही तर काय, सगळ्यांना आपापले उद्योग आहेत. सुधाताईला आणि भाऊजींना हे झेपत नाही, तुम्हाला तुमच्या ऑफिसच्या कामातून फुरसत नाही. मुली तर काय कधी दगदग संपणार आहे कोणास ठाऊक. तू डोळे मिटून देवाकडे प्रार्थना कर, तुझी इच्छा पूर्ण होईल. मी चेष्टा करू नका माझी. अगं खरंच. बरं का उमा, उद्या आपल्या गाडीची डिलिव्हरी मिळणार. हो. काय खरंच? चला खरंच येणार आहे ना गाडी? बरं झालं बाई, अगदी छान न्यूज दिली. खूप दगदग कमी होईल आपली. म्हणजे आपल्या गाडीतून आपल्याला हवं तेव्हा आणि हवं तिकडे जाता येईल. थँक्यू. तू थँक्यू काय म्हणते मला? मग काय, माझं एक मोठं स्वप्न पूर्ण केलं. आता एकच नवीन घराचं स्वप्न आहे. सध्या ते स्वप्न राहू देत, आता हे बास आहे. पण मी काय म्हणते, गाडी आली ना की पहिल्यांदा तिची पूजा करूया, छानशी मस्त हारबीर घालून मोठा. नंतर मग सगळ्यांना घेऊन मंदिरात जाऊन येऊया. मग मी जेवणाचा मस्त बेत करूया. हे काय आहे? आपली गाडी आहे. खरंच आपली गाडी? काका काका खरंच आपली गाडी आहे? कशी वाटली? खूप मस्त. पण तुम्ही लोकांनी कधीच मला काही सांगितलं का नाही? काय ग, तू पण नाही सांगितलंस मला? अगं आईने सांगितलं होतं स्ट्रिक्टली की कोणालाही बोलायचं नाही, सरप्राईज द्यायचं होतं. पण मस्त सरप्राईज आहे एकदम. काका कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. तुला पण कॉंग्रॅच्युलेशन. कॉंग्रॅट. थँक्यू. मस्त गाडी आहे. आई बाबा लवकर या. आई चला आपण आतमध्ये बसून बघूया का काकाच्या आत. चला